हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। मार्गशीर्ष महिना संपलेला आहे, संक्रांत ही संपलेली आहे आणि गोडधोड खाऊन जे व्ह्यूअर्स नॉनव्हेज खाणार आहेत त्यांना जर काही हटके रेसिपी हवी असेल तर आज आपण देशी कोंबड्याची चिकन करी आणि चिकन सुक्क दोन्ही रेसिपी करणार आहोत। तर इथं मी पाऊण किलो जवळ तो कोंबडा होता आणि त्याचं चिकन जे आहे ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे। त्याचे पीस थोडेसे आपल्या रेग्युलर चिकनपेक्षा वेगळे असतात। त्याचं जे चिकनचे जे पीस असतात ते थोडेसे असे कडक असतात, मटणासारखे असतात। सोबतच मी मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपण याला चवीपुरतं मीठ लावायचं आणि हळद लावून व्यवस्थित मिक्स करायचं आणि 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं। तर ही रिक्वेस्टेड रेसिपी आहे। ज्या वेळेला मी 10 किलो सुक्या मटणाची रेसिपी स्वाद रेसिपीवरती अपलोड केली होती त्यावेळेला काही व्ह्यूअर्सनी मला कमेंट्स केली होती की तुम्ही शक्य असल्यास देशी कोंबड्याची रेसिपी दाखवा। तर त्याला खूप ॲक्च्युली दिवस झाले, म्हणजे नाही म्हटलं तर 7-8 महिने झाले असतील, पण त्यावेळेला मला ते करणं शक्य झालं नाही। पण आता माझ्याकडे अवेलेबल झाला कोंबडा तर म्हटलं चला आपण तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करूया। तर देशी कोंबड्याचं मटण शिजवत असताना किंवा कोंबडीचं तर ते कुकरमध्येच शिजवायचं शक्यतो। काय होतं कारण ते मटण पटकन शिजलं जात नाही, तुम्ही त्याला चिकन म्हणू शकत नाही, अगदी ते मटणासारखी त्याची टेस्ट लागते। आता जो कांदा आहे तो आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मी 2 मोठे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत। कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे, त्याशिवाय नॉनव्हेज आपलं छान लागत नाही। जे आपण चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते घालायचं आणि सर्व चिकन आणि कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कमीत कमी 5 ते 6 मिनिटं मी हे चिकन असंच टोपण न लावता शिजवून देणार आहे। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता हे छान असं 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 ग्लासभर गरम पाणी घालणार आहे आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि त्यानंतर आपण याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर प्रत्येकाच्या कुकरनुसार आपण आपल्या कुकरला किती शिट्ट्या केल्यानंतर मटण किंवा चिकन शिजतं हे प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यावरती असतं। आता शिट्ट्या 3 घेतल्यानंतर आपलं हे चिकन खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर। वाव, मस्तच। आता आपण ते बाजूला ठेवून देऊ आणि जो मेन मसाला आहे तो करूया। त्यासाठी अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा जिरं, शहाजिरे नसतील नाही वापरले तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही, 2 चमचे म्हणजे छोटा चमचा आहे तो। त्यानंतर खसखस 1 चमचा, 1 वेलची छोटी, त्यानंतर तीळ घालायचे। तीळ घालायला विसरायचं नाही नॉनव्हेजमध्ये, त्यामुळे आपल्या भाजीला छान थिकनेस येतो। आणि 2 ते 3 चमचे खोबरं घ्यायचं आणि हे सर्व ड्राय रोस्ट करून घ्यायचं। 1 चमचा धने घालायचे, फक्त हलका ह्याचा कलर बदलला पाहिजे, जास्त काही भाजून घ्यायची गरज नाही। आपण सर्व घरचे मसाले वापरून जर तुम्ही नॉनव्हेजची भाजी केली तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही भाजी तयार होते। आता हा मसाला जो आहे तो बारीक करून घेऊयात। आता हा मसाला मी बारीक केल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो घालायचं, अद्रक लसूण घालायचा। तर माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आहे त्यामुळे मी डायरेक्ट पेस्ट वापरणार आहे। तुमच्याकडे जर अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही अद्रक आणि लसूण घालायचा आहे। आता तो सर्व मसाला आपला बारीक करून झाल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं। तेल आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालायचं, कारण नॉनव्हेज म्हटलं की थोडंसं तेल जास्त लागतं। आता त्यामध्ये पुन्हा मी 1 बारीक चिरलेला कांदा घालते, म्हणजे मध्यम आकाराचा कांदा होता, बारीक नव्हता। कांदा छान असा परतून घ्यायचा। कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे। आता अद्रक लसूणची पेस्ट घालते मी 1 चमचा आणि त्यानंतर जो आपण मसाला केलेला आहे तो घालायचा। 2 ते 2.5 चमचे मी मसाला वापरलाय। सुक्या भाजीला कमी मसाला वापरायचा, पातळ भाजीला जास्त मसाला वापरायचा। आता मसाला हा छान असा परतून घ्यायचा।
छान असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला। त्यानंतर जे आपण चिकन शिजवलं आहे त्यामध्ये जे पाणी आहे ते मी थोडं थोडं करून घालते। त्यानंतर लाल तिखट घालायचं आवडीप्रमाणे, बेडगी मिरची पावडर घालायची कलर छान येण्यासाठी, आणि ते सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा मी चिकनचे जे सूप आहे ते घातलेलं आहे। तेलाचा वापर कमी करायचा आणि या पद्धतीने आपण ते सूपचा वापर करायचा। आता मी चिकन मसाला घालते 1 चमचा। अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल, कारण आपण घरगुती मसालाच आपला इतका छान आहे की तुम्हाला दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज नाही। तुम्हाला जर नॉनव्हेज मध्ये तेलाचा वापर कमी करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही मसाला छान असा भाजून घेऊ शकता। असं काही नाही की तेल जास्त घातल्यानंतरच मसाला छान भाजला जातो, आणि त्या सूपमुळे आपलं चिकन ही खूप छान आणि टेस्टी लागतं। आता तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपला परफेक्ट असा मसाला झालेला आहे। आता आपण यामध्ये जे चिकन शिजवलेलं आहे ते घालायचं। तर आपलं चिकन आहे ते खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे। आता हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि 5-1 मिनिटं मंद गॅसवरती हे शिजवून द्यायचं। आता आपली ही चिकन सुक्क तयार झालेलं आहे। मी अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, कारण थंड झाल्यानंतर पूर्ण ड्राय पडतं चिकन, आणि वरून थोडीशी कोथिंबीर, आणि तुम्हाला मी दाखवते खूप छान आणि टेस्टी असं आपलं हे चिकन सुक्क तयार झालेलं आहे। आता आपण चिकन करी करूया। त्यामध्ये कांदा घालायची काही गरज नाही। तेल घालायचं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो घालायचा आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। पुन्हा मी 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। लाल तिखट घालायचं, व्यवस्थित हे मसाला परतून घ्यायचा। बेडगी मिरची पावडर घालायची 1 चमचाभर कलर छान येण्यासाठी। त्यानंतर चिकन मसाला किंवा मटन मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घालायचा, नाही घातला तरी सुद्धा चालेल, आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आता ह्या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं चिकनचं सूप मसाला भाजताना घालायचं आहे आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा। त्याचा सर्व कच्चा वास, कच्चेपणा निघून गेला पाहिजे। तुम्ही या पद्धतीने मसाला भाजून बघा नॉनव्हेजचा, नक्कीच तुमचं जे चिकन आहे मटन आहे ते उत्कृष्ट दर्जाचंच होईल। आता तुम्ही बघू शकता तेल छान असं सुटलेलं आहे। आता आपण जे चिकन शिजवलेलं आहे त्याचं सूप आहे ते सर्वच आपण या पातेल्यामध्ये घालणार आहोत। वाव, मस्तच। आता गरम पाणी तुम्हाला हवं तितकं तुम्ही घालायचं, थिकनेस बघून घालायचं। एखाद्याला जास्त पातळ लिक्विड असे आवडतं, कुणाला थिकनेसवाली करी आवडते, तर आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे। आता मी यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही, कारण मी मॅरिनेट करतानाच भरपूर मीठ घातलं होतं। सोबतच माझा कांदा लसूण मसाला जो आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मीठ आहे, त्यामुळे मी मिठाचा वापर केला नाही। तुमच्या लाल तिखटमध्ये मीठ नसेल तर मिठाचा थोडासा वापर करायचा आहे, पण आधी आपण मीठ घातलेलं आहे याचा विचार करून छान अशी याला उकळी येऊन द्यायची। 5-1 मिनिटं मंद गॅसवरती छान शिजवून घेऊयात। एक आधी उकळी आली की मग गॅसची फ्लेम लो करायची आहे, आणि याच पद्धतीने देशी कोंबड्याचं चिकन सुक्कं आणि चिकन करी तयार झालेली आहे। आता एक ताट घेतले मी, त्यामध्ये
बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी जी तुम्हाला आवडत असेल ती, त्यानंतर कांदा लिंबू सोबत जिरा राईस, कारण नॉनव्हेज असेल तर तुम्ही जिरा राईस करून बघा, खूप छान लागतो. आता जे चिकन सुक्कं बनवलं आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान आणि टेस्टी असं आपलं हे तयार झाले. सोबतच तितकीच टेस्टी आपली ही चिकन करीसुद्धा झालेली आहे. तर याच पद्धतीने आपला देशी कोंबड्याचं चिकन सुक्कं आणि करी तयार आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.